श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। उद्या आहे अंगारकी चतुर्थी आणि या वर्षातली ही पहिली अंगारकी चतुर्थी आहे आणि अत्यंत सुंदर योगावर आलेली अंगारकी चतुर्थी, ज्या दिवशी आपल्याला सेवा आणि उपाय हे करायचे आहेत। आणि मला कालपासून कमेंट येत आहेत की ताई एक दिवसावर चतुर्थी आली, काहीतरी उपाय सांगा, काहीतरी सेवा सांगा, म्हणजे आम्हाला करायला बरं पडतं। तर मी तोच व्हिडिओ आज घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी। तर उद्या आहे अंगारकी चतुर्थी। ज्यांना नव्याने चतुर्थी धरायची आहे त्यांनी उद्यापासून चतुर्थीचा उपवास करू शकता आणि कायमस्वरूपी चतुर्थी जी आहे ती धरू शकता। खूप जण वाट बघत असतात की अंगारकी चतुर्थी कधी येते आणि मी कधी अंगारकी चतुर्थीचा उपवास करते। तर ज्यांनी इतके 6 महिने वाट बघितलेली आहे त्यांच्यासाठी सांगते की उद्यापासून तुम्ही अंगारकी चतुर्थी करू शकता आणि दर महिन्याची चतुर्थी करू शकता। त्याचप्रमाणे मिठाच्या चतुर्थी ज्याला आपण म्हणतो, तर मिठाच्या चतुर्थी म्हणजे काय, तर आपल्या मनातली एखादी कठीणातली कठीण इच्छा असेल जी काहीही केल्या पूर्ण होत नसेल तर मिठाची चतुर्थी धरतात आणि ती सुद्धा अंगारकी चतुर्थीपासूनच चालू करतात। मिठाची चतुर्थी करायचं म्हणजे काय, तर दिवसभर लिक्विड म्हणजे कुठल्याही प्रकारची खिचडी, शेंगदाण्याचं कूट, वरईचा भात असं काही खायचं नाही। तुम्ही खाऊ शकता सफरचंद, कुठलंही फळ, दूध, ताक, कॉफी, चहा हे घेऊ शकता। संध्याकाळी तुम्हाला 21 सकाळी पूजा वगैरे करायची आहे, अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाचा पंचामृताने। 11 वेळा अथर्व शीर्षमचा पाठ करत किंवा 1 वेळा तरी अथर्व शीर्षम आणि ओम गम गणपते नमः म्हणत तुम्हाला आधी पाण्याने, मग पंचामृताने आणि मग पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे, त्याला जानवजोड घालायचं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू, ओलं हळदी कुंकू, ओल्या अक्षता गणपतीच्या कपाळावर व्हायच्या आहेत। गेज वस्त्र ज्याला कापसाचे वस्त्र म्हणतो ते लाल पिवळ्या हळदीने माखून त्याला गेज वस्त्र सुद्धा घालायचे आहे गणपती बाप्पाला आणि लाल फूल आणि 21 दुर्वांची जुडी हातात घेऊन अथर्व शीर्षमचे 11 पाठ करत मुलांना शेजारी बसवून ती जुडी तुम्हाला गणपतीला व्हायची आहे। आता ही वाहिलेली जुडी दुसऱ्या दिवशी निर्माल्यात न टाकता ती तुमच्या पर्समध्ये, मुलांच्या दप्तरामध्ये सेफ ठिकाणी कागदात वगैरे गुंडाळून लॉकरमध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे। मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल, त्याचप्रमाणे तुमच्या आर्थिक गोष्टीत प्रगती होईल, पर्समध्ये कायम पैसा राहील, जवळ असल्याने गणपतीची कृपा तुमच्यावर, कृपाशीर्वाद राहतील। असा हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे। आता मिठाच्या चतुर्थीकडे वळूया। अशा प्रकारे पूजा करून झाल्यावर रात्री साधारण 7 वाजता, 6 वाजता, 7 वाजता तुम्हाला 21 मोदक अगदी लहान लहान करायचे आहेत। 20 मोदकांमध्ये नेहमीचं गुळ खोबऱ्याचं सारण आणि एका मोदकामध्ये तुम्हाला मीठ भरायचं आहे आणि उपवास सोडायला बसायचा आहे। या 21 मोदकामधला एकही मोदक घरातल्या कोणालाही द्यायचा नाही आणि तुम्ही वरण, भात, भाजी, पोळी दुसरं काहीही खाऊ शकत नाही। तर हे 21 मोदक घेऊन समोर बसायचं आहे आणि मीठ लागेपर्यंत तुम्हाला, म्हणजे मिठाचा मोदक लागला की उपवास सोडायचा आहे। अशा तुम्हाला 21 चतुर्थ्या करायच्या आहेत। तुमची इच्छा आवर्जून पूर्ण होईल। उरलेले मोदक तुम्ही गाईला घालू शकता। मिठाचा मोदक लागेपर्यंत तुम्हाला हा उपवास अशा प्रकारे सोडायचा असतो। त्याला मिठाचे गणपतीची चतुर्थी असं देखील म्हटलं जातं। आता त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला 21 हिरव्या मुगाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे। 21 हिरवे मुगाचे दाणे म्हणजे बुध। आता मूग दाणे, अख्खे मूग म्हणजे बुधाचं प्रतीक आहे। बुध म्हणजे बुद्धी, आपल्या मुलांची बुद्धी, आपल्या पतीची बुद्धी, आपली बुद्धी, सगळ्यांचीच बुद्धी तल्लख राहावी आणि आपल्याला चांगले मार्गदर्शन, आपल्याही डोक्यात विविध कल्पना याव्यात किंवा मुलांना अभ्यासात चांगल्यात चांगले लक्ष केंद्रित व्हावे म्हणून 21 हिरवे मुगाचे दाणे तुम्हाला उजव्या मुठीत घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जे काही हवं ते गणपती बाप्पाजवळ मागायचं आहे। 108 वेळा ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करून तुम्हाला हे जे मूग आहेत ते गणपती बाप्पाच्या चरणी व्हायचे आहेत। प्रत्येक मूग वाहताना 21 मूग घेऊन प्रत्येक मूग गणपतीला वाहताना पुन्हा एकदा ओम गम गणपते नमःचा जप तुम्हाला करायचा आहे।
दुसऱ्या दिवशी हे मूग तुम्हाला तुमच्या तांदळात म्हणजे भातात घालून ते खायचे आहेत किंवा आमटीत कशातही घालून शिजवून तुम्ही ते खाऊ शकता, अन्यथा पक्ष्यांना घालू शकता। हा बुद्धिवाढीचा अत्यंत प्रचंड असा सोपा आणि चांगला उपाय आहे। मुलांच्या तल्लख बुद्धीसाठी, मुलं अभ्यासात हुशार व्हावीत म्हणून, त्यांचं अभ्यासात लक्ष लागावं म्हणून हे असे उपाय केले तर तुमच्या आयुष्यात फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। त्याचप्रमाणे उद्या गणपतीला जाऊन तुम्ही 21 गुळाचे खडे किंवा 21 मोदक अर्पण करू शकता आणि तिथेच बसून मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा 108 वेळा किंवा 11 माळी तुम्ही जप करू शकता। उद्यापासून 120 दिवस जो कोणी गणपतीला न चुकता जाईल, उद्यापासून 120 दिवसांची सेवा आहे। पिरियड जरी असेल तरी लांबून म्हणजे चौकटीच्या बाहेरून दर्शन घ्यायचं। त्याच्यासाठी सुद्धा अट आहे की तुम्ही आंघोळ करायची, चहा सुद्धा प्यायचा नाही, सर्वप्रथम गणपतीला जाऊन यायचं आणि मगच बाकी दिनचर्येला सुरुवात करायची। स्त्रिया, पुरुष, मुले, मुली कोणीही हा उपाय करू शकतं। तुमच्या मनातली कितीही अवघड इच्छा असू दे, पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। स्वानुभव आहे, स्वतःचे अनुभव आहेत। 1 सोडून 4 ते 5 वेळा मी हे केलेलं आहे आणि माझ्या बाबतीत हे खरं ठरलेलं आहे। 120 दिवसातला एकही दिवस चुकवायचा नाही। कुठे गावाला गेलात तरी गणपती मंदिर जिथे कुठे असेल तिथे तुम्हाला जायचं आहे। असं नाही की एकाच गणपतीला रोज जायचं आहे, कोणत्याही मंदिरात गेलात तरी चालेल। घरात दर्शन घेऊ का तर नाही, याची अटच ती आहे की तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे। काहीही घेऊन जायचं गरज नाही। इच्छा असेल लाल फूल घेऊन जाऊ शकता, पहिल्या दिवशी नारळ, 21 रुपये खडी साखर किंवा पिवळ्या बुंदीचे लाडू हे घेऊन जाऊ शकता। पण 120 दिवस नुसते हात जोडा, आपले 10 बोट म्हणजे 10 लाख आणि आपलं डोकं म्हणजे नारळ नुसतं त्यांच्या पुढे टेकवा आणि तुम्ही फक्त मनापासून गणपतीला प्रार्थना, रोज एक इच्छा 120 दिवस बोला। नाही पूर्ण झाली तर मला सांगा। आता आपल्याकडे भरपूर असा लोकांनी या गोष्टीचा फायदा घेतला आहे, तुम्हीही घ्या। गणपती रुद्राक्ष, ह्याला गणपती रुद्राक्ष म्हणतात, जो ओरिजिनल आणि विथ सर्टिफिकेट आहे। अत्यंत सुंदर असा हा गणपती रुद्राक्ष आहे। मुलांच्या गळ्यात, मुलींच्या गळ्यात, मोठ्या माणसांच्या पती पत्नींच्या सुद्धा गळ्यात घालण्यासाठी, गणपतीची कृपा राहण्यासाठी आणि खास करून मुला मुलींच्या अभ्यासात किंवा नोकरीत किंवा प्रमोशन, इंटरव्ह्यू या सगळ्यासाठी गणपती रुद्राक्ष काम करतो। आता हे वापरल्यावर पिरियड आला हरकत नाही, मांसाहार करत असाल हरकत नाही, कारण ही काही माळ नाहीये, हा एकच मणी आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही। त्यातूनही तुमच्या मनात येत असेल तर पिरियडचे 4 दिवस आणि तुमचे ते मांसाहाराच्या वेळेस ते काढून ठेवा। आता काही मुला मुलींना हे गळ्यात घालायला लाज वाटते, अशा मुला मुलींनी लाल कपड्यात, छोट्याशा रेशमी कपड्यामध्ये गुंडाळून गाठ बांधून खिशामध्ये ठेवला तरी चालेल। गणपतीची कृपा तुमच्या जवळ आपोआपच राहील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा सिद्ध कसा करायचा, तसा तर मी तुम्हाला देतच असते, पूजा मंत्र करूनच देत असते, पण तुम्हाला घरी करायचा असेल तर हा वाटीमध्ये ठेवायचा, चांदीची वाटी किंवा स्टीलची वाटी किंवा पितळेच्या वाटीमध्ये ठेवायचा। हळदी कुंकू लाल अक्षता व्हायच्या, ओम गम गणपते नमःचा 108 वेळा मंत्र म्हणायचा, 1 वेळा अथर्व शीर्षम म्हणायचं, पूर्ण दिवस गणपती जवळ राहून द्यायचा। चतुर्थी, मंगळवार किंवा बुधवार हा तुम्ही सुरुवात करू शकता पूजा करून आणि तुम्हाला हा गळ्यात, काळ्या दोऱ्यात, चेन मध्ये, लाल धाग्यात किंवा नुसता जवळ ठेवला तरीही चालेल। असा हा रुद्राक्ष मणी अवश्य मागवा, ज्याचा खूप प्रचंड फायदा होतो। आर्थिक प्राप्तीसाठी सुद्धा, मुला मुलींसाठी सुद्धा, सगळ्यांसाठी हा उत्तम आहे। तर अशी होती उद्याच्या चतुर्थी बद्दलची माहिती। चतुर्थीच्या मुहूर्तावर सगळ्यांनी हा रुद्राक्ष मागवा आणि तुम्ही कसा मागवायचा तर खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्याच्यावर मेसेज करायचा। मेसेज केल्यानंतर तुम्हाला रिप्लाय येईल, आज नाही 4 दिवसानं येईल, 2 दिवसानं येईल आणि त्यानंतर तुम्ही याच नंबरवर गुगल पे केल्यानंतर, स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर, तुमचा पत्ता पाठवल्यानंतर तुमच्यापर्यंत ही वस्तू घरपोच येईल। अगदी कुठेही विदेशात सुद्धा जात आहे तर तुम्ही अवश्य मागवा आणि तुमच्या आयुष्यामध्ये फायदा घ्या। दिलेले उपाय सेवा नक्की करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यात आर्थिक भरभराट, प्रगती,
बुद्धी आणि गणपती देवतेची कृपा अवश्य राहू दे अशी स्वामींचरणी आणि गणपती चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।